नमस्कार. आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवसेना शाखेमध्ये आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेमध्ये आता ज्या सर्व युवती सेनेच्या ज्या पदाधिकारी आहेत आणि ज्या महिला चैतन्य आहेत त्याच्यात आपण पाहू शकतो की पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 4 तारखेचा जो दौरा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, त्या संदर्भात सगळी तयारी आहे सुरू, वेगवेगळी आखणी सुरू आहे. त्याबद्दल आपल्याला बोलायला आता इथे उपजिल्हा संघटक त्या सेजल परब आहेत आणि पूनम चव्हाण ज्या तालुका समन्वयक आहेत त्यासुद्धा आहेत. तुम्हा सर्वांचं आता जी काही तयारी सुरू आहे ते उद्धव साहेब येणार आहेत, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे येणार आहेत. त्याबद्दल आता तुमची तयारी काय काय सुरू आहे? सगळ्यांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आज 350 वर्षांचा इतिहास असलेला सिंधुदुर्ग जो किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती जी शिवाजी महाराजांचं जी गादी आहे, ज्याला आम्ही मानतो, त्या गादीचं पूजन आणि त्याचं उद्घाटन आमच्या उद्धव साहेबांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे आमच्या सर्वांमध्ये चैतन्य तर आहेच, पण त्याबरोबर ज्याप्रमाणे मराठ्यांचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, तसंच आमच्या सर्व शिवसैनिकांचं दैवत आहे ते म्हणजे ठाकरे कुटुंब. आणि उद्धव साहेब आमच्या सिंधुदुर्गात येत आहेत, त्यामुळे आम्ही सगळ्या अगदी आमच्या शिवसैनिकांबरोबर महिला पदाधिकारीसुद्धा तेवढ्याच ताकदीनं आम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करतोय. आज आमचे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, आमच्या तालुक्याचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर साहेब असतील, यांच्याबरोबरच आमची जी शिवसेनेची ताकद आहे त्यासाठी अगदी आम्ही सगळ्या महिला सदस्य आणि आमच्या सगळ्या महिला शिवसैनिक अगदी जोरदार त्यांच्या स्वागताची जोरात तयारी करत आहोत. मग ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या दोन्ही ठिकाणच्या महिला अगदी यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत असं म्हणायला हरकतच नाही. आता शहरी भागातल्या आता आपण म्हटलं तर ग्रामीण भागामधून आणखीन तुमच्याकडे कोण कोण इथे आलेले आहेत आता, म्हणजे त्याच्यामध्ये त्याही तुम्ही सांगू शकाल? ग्रामीण भागातल्या आमच्या युवती सेनेच्या तालुका प्रमुख ज्या आहेत त्या आहेतच, त्याचप्रमाणे इथे आमच्या आर्या गावकर सुद्धा आहेत, त्या युवती सेनेच्या सुद्धा पदाधिकारी आहेत. तशाच या ठिकाणी आमच्या नगरसेविका, माजी नगरसेविका आहेत, तसंच आमच्या युवती सेनेच्या पदाधिकारी आहेत. स्वतः आमच्या उपजिल्हा संघटिका सेजल परब यासुद्धा शहरी भागातल्या नगरसेविका आहेत, परंतु वायरीसारख्या ग्रामीण भागाशी त्यांचा टच आहे. त्यामुळे तिथले सुद्धा सगळे शिवसैनिक आमच्या अगदी जोरदार साहेबांच्या तयारीला सुरुवात केलेली आहे आम्ही, आणि अगदी जल्लोषात. कारण मोदी साहेब येऊन गेल्यानंतर आमचं दैवत या मालवणमध्ये पहिल्यांदा येणार आहे आणि त्यांचं स्वागत आम्ही इतक्या जंगीयाने करणार आहोत की मालवण नगरीच का अख्खा सिंधुदुर्ग, अख्खा महाराष्ट्र यासाठी अगदी भारावून जाईल. आता तुम्ही राजकोट मेढामधून सुद्धा ज्या आपल्या युवती सेना इथल्या प्रमुख आहेत त्या तिथे आलेल्या आहेत. मंदा जोशी सुद्धा आहेत, आणखीन आहेत माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे ज्या मालवण नगर परिषद याचा अनुभव असलेल्या सुद्धा आहेत. म्हणजे आता युवती सेनेच्या पदाधिकारी आहेत आणि युवती सेना ज्या जितक्या सदस्य आहेत महिला, त्या सगळ्या आता इथे तयारीला लागलेल्या आहेत. हे आता आपण पाहू शकतो. आता त्यांच्या नुकतेच आमदार वैभव नाईक यांनी इथे शिवसेना शाखेला भेट दिली होती आणि त्या पुन्हा ते येणार आहेत त्यांच्याशी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवर आता ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागताच्या तयारीला आणि त्यांच्या पूर्ण ज्या दौऱ्याच्या तयारीला इथे लागलेल्या आहेत. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.